नमस्कार. आज 17 ऑक्टोबर 2020 शनिवार. आजच्या साप्ताहिक सभेत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात नेहमीच्या प्रार्थनेने करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी काही सूचना, काही माहिती. सर्वप्रथम आपले ज्येष्ठ सभासद प्रभाकर कुलकर्णी यांचं गेल्या आठवड्यात हृदयविकाराने निधन झालं. तर त्याला श्रद्धांजली देण्यासाठी आपण काही वेळ मौन पाळूया. ओम शांती शांती शांती. आता काही पुढच्या आठवड्यातले कार्यक्रम सांगतो. पुढचा शनिवार 24 ऑक्टोबर 2020 त्या दिवशी नवरात्र उत्सव हा आपण कार्यक्रम सादर करणार आहोत आणि तो सादर करणार आहे अलका वठारकर आणि डॉक्टर सुगंधा देवधर. त्यानंतरचा शनिवार म्हणजे 31 ऑक्टोबर महिन्यातला शेवटचा शनिवार. त्यामुळे त्या दिवशी आपण ऑक्टोबर महिन्यात ज्या सभासदांचे वाढदिवस आहे ते साजरे करणार आहोत. आता आजच्या दिवसाविषयी, आज नवरात्रोत्सव सुरू होतोय आणि घटस्थापनेचा दिवस आहे. त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आता आजच्या कार्यक्रमाविषयी, आज श्री मनोहर वठारकर हा एक कार्यक्रम सादर करणार आहे आणि कार्यक्रमाचं शीर्षक आहे मनाचे श्लोक आणि कुंडलिनी जागृती. मनाचे श्लोक आणि कुंडलिनी जागृती. आणि वठारकरांनी विनंती केली की या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी आपल्याजवळ एक मनाच्या श्लोकांचं पुस्तक जरूर ठेवावं. आता श्री वठारकर यांचा परिचय करून देतो. मनोहर वठारकर हे आपल्या संघाचे एक सभासद आहेत आणि आपण त्या त्यांना जरूर ओळखतो. परंतु त्यांची एक औपचारिक ओळख व्हायला हवी म्हणून त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी या पदावरून राज्य सरकारी सेवेतून त्यांनी निवृत्ती घेतली. त्यापूर्वी त्यांनी पालघर आणि कर्जत येथे शिक्षणाधिकारी म्हणूनही काम केले. निवृत्तीनंतर श्री मनोहर वठारकर आणि त्यांच्या पत्नी अलका वठारकर यांनी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ वजिरा म्हणजे आपल्या संघाचे सभासदत्व स्वीकारले आणि तेव्हापासून संघाच्या कार्यात हे दोघेही पती पत्नी सक्रिय आहेत. संघातील त्यांची ओळख आपल्याला आहेच, पण मुळात त्यांचा पिंड शिक्षकाचा. आपल्या अध्यापन कार्यातून, क्लासमधून त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले जे आज उच्चपदस्थ स्थानावर आहेत. गणित हा त्यांचा आवडता विषय. आजही ते विद्यार्थ्यांना गणित आणि शास्त्र हे विषय छंद म्हणून शिकवतात. त्यांच्या जीवनाला आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे. ते एकनाथ महाराजांचे 19वे वंशज आहेत. त्यामुळे ते अध्यात्म या विषयातही रमतात. या सर्व व्यापातून त्यांनी आपली साहित्यिक आवडही जपली आहे. कविता करणं हा त्यांचा आणि अलकाताईंचा आवडीचा छंद. त्यांच्या कविता, भजनं, गवळणी यांचा आनंद आपण व्हॉट्सअपवर आणि आपल्या शनिवारच्या ऑनलाईन कार्यक्रमातून नेहमीच घेत असतो. त्यांच्या कविता गेय असतात, विशेषतः भजनं, भक्तिगीत, गवळणी वगैरे. आनंदाची बाब म्हणजे थोड्याच दिवसात
त्यांचा एक काव्यसंग्रहही प्रकाशित होणार आहे. त्यांच्या आध्यात्मिक अभ्यासातून निवडलेला आजचा त्यांचा हा विषय मनाचे श्लोक आणि कुंडलिनी जागृती आज ते आपल्याबरोबर आपल्यासमोर सादर करणार आहे. ही सूत्र त्यांच्याकडे सोपवण्यापूर्वी आज ज्यांचे वाढदिवस आहेत त्या अलकाताई वठारकर, अंजली कदम आणि जयप्रकाश क्षीरसागर या तिघांचाही आज वाढदिवस आहे. तेव्हा त्यांना आपल्या सगळ्यांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. आता आजच्या कार्यक्रमाचे सूत्र मी मनोहर वठारकर यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. आज मी मनाचे श्लोक आणि कुंडलिनी जागृती या विषयावर आपल्यासमोर विवेचन करण्यासाठी आलो आहे. पण तत्पूर्वी या पुस्तकाबद्दल मला सांगायचं. मनाचे श्लोक किंमत ₹2 जे वाचक आहेत त्यांच्यासाठी आणि किंमत अमूल्य जे साधक आहेत त्यांच्यासाठी. तेव्हा हे पुस्तक वाचत राहा, तुम्हालाही काही अनुभूती येत जाईल. मी मनाचे श्लोक वाचायला सुरुवात केली याच्या मागची प्रेरणा म्हणजे माझे मामा कैलासवासी वामन गोविंद तांबवेकर. हे एका मोठ्या कंपनीमध्ये वालचंदनगर कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करत होते. पण त्यांना ह्या मनाचे श्लोक, दासबोध किंबहुना रामदास स्वामींचं एवढं वेळ लागलं होतं की सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून त्याच रोज काही ना काही लिहायचं या दृष्टीने ते प्रयत्न करायचे. आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी सुद्धा मनाचे श्लोक वाचायला लागलो. संपूर्ण दासबोध, मनाचे श्लोक त्यांनी इंग्रजीमध्ये रूपांतरित केलं, भाषांतरित केलं. आणि शिवाय स्वतः ते मॅनेजमेंटमध्ये असल्यामुळे त्यांनी त्याच्यावर सुद्धा एक लिहिलं आहे की स्प्रिंकलिंग्स ऑफ मॅनेजमेंट इन दासबोध हे इंग्रजीमध्ये एक पुस्तक लिहिलं आहे. ते मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना रेफरन्स बुक म्हणून वापरलं जातं. रोज मनाचे श्लोक वाचायला सुरुवात केल्यावर वाचता वाचता असं लक्षात यायला लागलं की यात काहीतरी वेगळं सांगायचं स्वामींना, समर्थांना याच्यामध्ये काहीतरी वेगळं सांगायचं आहे. म्हणून मग ती जाणीव झाल्यावर मी अधिक जोमाने त्याचा अभ्यास सुरू केला, बारकाईने अभ्यास सुरू केला. आणि मग मला त्याच्यात असं आढळलं की हा अभ्यास कमीच पडतो आहे, जेवढा करू तेवढा थोडा आहे.
समर्थांची प्रचंड साहित्य रचना आहे. दासबोध हा मेरुमणी आहे आणि मनाचे श्लोक ही रत्नमाला आहे. जसजसा विचार करत गेलो तसतसे मला त्यातील काही श्लोकांमधून कुंडलिनी जागृतीची समज येऊ लागली व मी खोलात शिरून अभ्यास करायला लागलो. त्यातील काही श्लोक घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे. समर्थ श्री रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक वाचत असताना हळूहळू लक्षात येऊ लागले की यामध्ये काही वेगळे कथन करायचे आहे जे गुह्य स्वरूपात आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, इथपासून सुरू होणारा मनाच्या श्लोकांचा प्रवास, मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, या एकूण 205 श्लोकामधून समर्थांना कुंडलिनी जागृतीचा प्रयोग मांडायचा आहे असे मला ठामपणे जाणवले. याबाबत थोडे विवेचन करण्याचा मी यथामती प्रयत्न करीत आहे. श्लोकांची संख्या आहे 205, पण त्याचे मी पुढील प्रमाणे टप्पे पाडलेत. 1 ते 30 आचार, आधार, आश्वासन. 31 ते 34 समर्पक उदाहरणे. 35 ते 56 स्व जाणणे, स्वतःला ओळखणे. 57 ते 66 आपल्याच जवळ आहे पण असलेले न गवसणे. 67 ते 82 रामस्वरूप स्तुती आहे. 83 ते 101 राम नाम महात्म्य आहे, त्यासाठी काही दृष्टांत दिलेले आहेत. 102 ते 115 स्वामींनी मनाला बोध केला आहे. 116 ते 129 रामकार्याचे दाखले दिलेत. 130 ते 174 याच्यामध्ये आत्मज्ञान आहे. 175 ते 184 गुरुबोध कसा असावा, गुरुबोध देणारा कसा असावा याबद्दल विवेचन आहे. आणि 185 ते 201 सर्वव्यापी राम सगळीकडे भरून उरलेला आहे. आणि 202 ते 205 निरूपण आहे. हे सर्वात महत्त्वाचे श्लोक आहेत. हे मनाच्या श्लोकाचं सार आहे. श्रीरामचंद्र करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा, नेत्रे नये रे तुझ वेण निद्रा, कै भेटसी बा मजला सुभद्रा, जय जय रघुवीर समर्थ. यामधील नेत्रीन ये रे तुझविण निद्रा या ओळीकडे जरा बारकाईने लक्ष द्या. अहो, ही योग साधना आहे. माझे डोळे सताड उघडे आहेत. रामा, तुझ्या दर्शनाचा एवढा ध्यास लागला आहे की मी आता दिवस रात्र जागाच आहे, झोपच येत नाही, अशी माझी अवस्था आहे. अशी तळमळ तळमळ चालू झालेली आहे. मी नासिकाग्र दृष्टी लावून बसलोय, अर्धोन्मिलित नेत्रांनी तुझे ध्यान करत आहे. आणि जोपर्यंत तुझी भेट होत नाही, दर्शन होत नाही, तोपर्यंत ही जागृत अवस्था अशीच राहणार. झोप यायचा काही प्रश्नच नाही. शेवटचा अर्थ असाही घेता येईल की रामा, एकदा तरी दर्शन दे रे, म्हणजे मी माझे डोळे मिटून घेईन. मग ते कायमचे मिटले तरी चालतील. मनाचे श्लोक म्हणजे स्वामींचे स्मरण आणि स्वामींना केलेले वंदन. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा तया रामदासा. समर्थ रामाचे दास आहेत, नुसते भक्त नाहीत. अहो, भक्त आणि दास्यत्व याच्यात खूप फरक आहे. कीर्तनकार आफळेबुवा यांनी आपल्या कीर्तनात यावर सुंदर भाष्य केलं. ते उदाहरण बघू आपण. एक माता चुलीपुढे बसून पुरणपोळ्या करत होती.
काही वेळाने तिच्या पाठीत उसण भरली. तिच्या 2 मुलीपैकी एक मुलगी धावत आली आणि म्हणाली, आई, मी तुला बाम लावून देते. याला म्हणतात भक्ती. दुसरी मुलगी आली. तिने सांगितले, आई, तू बाजूला हो, आता पोळ्या मी करते. याला दास्यत्व म्हणतात. देवाचे काम स्वतः पुढाकार घेऊन करणे हे दास्यत्वाचे लक्षण आहे. रामदास याचा अर्थ म्हणजे रामाचे कार्य करत राहणे असा आहे. रामाचा दास. मनाचे श्लोक हा समर्थांनी मानव समाजाला दिलेला अमूल्य ठेवा आहे. या श्लोकामधून केलेला उपदेश समाजाच्या सर्व स्तरावरतील व स्थितीतील लोकांना अत्यंत मार्गदर्शन आहे. 35व्या श्लोकात समर्थ सांगतात, असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यासी रक्षे तसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. 36व्या श्लोकात समर्थ सांगतात, सदा सर्वदा देव सन्निध आहे, जवळ आहे, कायम तुमच्या जवळच आहे तो. पण कसा आहे तो? कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाय. धारिष्ट पाहतोय, परीक्षा पाहतोय, कसोटी पाहतोय तुमची. सुखानंद आनंद कैवल्यदानी, कैवल्यदानी, मोक्षदाता. तुमच्या सर्व जीवन प्रवासामध्ये तुम्हाला मोक्ष देणारा तो सुखानंद आहे, आनंद आहे. म्हणून रामदास म्हणतात, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. राम हा दासाचा अभिमानी आहे. तो कधी त्याची उपेक्षा होऊन देत नाही. जो जो त्याचा दास झाला त्या प्रत्येकाचा रामाला अभिमान आहे, काळजी आहे, चिंता आहे. जो दास झालेला आहे त्याला अभिमान वाटावा असा राम आहे. नुपेक्षी कदा, केव्हाही निराश करीत नाही. तो सन्निध आहे, जवळच आहे आणि कधी कधी अल्पधारिष्ट छोटी मोठी परीक्षा घेतो. आपली कुठपर्यंत अध्यात्म मार्गात तयारी झालेली आहे हे जाणण्याचा जणू तो प्रयत्न करतो. आता आपण सुरुवातीपासून मनाच्या श्लोकांकडे पाहूया. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. सर्व गुणांचा ईश, गुणाधीश, सर्व गुणांनी परिपूर्ण भरलेला असा तो गणाधीश. शिवगणांचा अधिपती गणेश. त्याचे स्थान कुठे? तर मूळारंभी, मूलाधार चक्र. आणि इथूनच प्रवास होतो निर्गुणाचा, निर्गुण निरामय आनंदाचा. यासाठी शारदेला विनंती आहे, तुझ्यामुळे प्राप्त झालेल्या चत्वार वाचा, 4 प्रकारची वाणी, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, यांनी तुला नमस्कार करतो, नमन करतो. आणि मग तुला नमस्कार केल्यावर त्या वैखरीचा उपयोग करून त्याचे गुणगान गातो. प्रकटपणे, वैखरी म्हणजे प्रकटपणे बोलतो आपण, त्याचे गुणगान गातो. आणि हे करत असतानाच त्या राघवाच्या प्राप्तीचा आनंत, अनंत नाही आनंत, सत्स्वरूप मार्ग आक्रमू आणि या दिशेने आपण जाऊ. अथर्वशीर्षामध्ये सुद्धा उल्लेख आहे, त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम. तुझे वास्तव्य कुठे आहे? मूलाधार चक्रामध्ये आहे. त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम. आणि मित्रांनो, याच ठिकाणी आपली निद्रिस्त आणि सुप्त अवस्थेतील कुंडलिनी आहे, जी जन्मापासून आपल्याला प्राप्त झालेली आहे. समर्थाने मनाच्या श्लोकात याच कुंडलिनीचा प्रयोग नीटचपणे पण संकेताने मांडला आहे. कारण ही जागृत होऊन एक एक चक्र भेदून शेवटच्या सहस्रचक्रापर्यंत पोहोचेल, तेव्हा त्या साधकाची होणारी अवस्था समर्थाने शेवटच्या श्लोकात मांडलेली आहे. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी.
मनाची शते, हे 205 श्लोक आहेत म्हणून त्यांनी शते, 2 शते मनाचे श्लोक. हे ऐकताना याचा अर्थ केवळ ऐकणे एवढा मर्यादित नाही. या श्लोकांशी एकात्मता साधणे, ते आत्मसात करणे, आपल्या आचार विचारातून आपल्या रोमरोमात भिनविणे असा घ्यावा लागेल. मतिमंद अर्थात अज्ञानी, बुद्धिहीन नाही, अज्ञानी, हे सुद्धा जर ही साधना करतील तर ते योग्य होतील, ज्ञानी होतील. शेवटच्या ओळी समर्थ सांगतात, म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. विश्वासता, यावर जर विश्वास ठेवलात, श्रद्धा ठेवलीत, आपल्या आचरणात बदल घडवून आणलात तर केवळ भक्तिमार्गाने जाऊनसुद्धा आपण मोक्ष मुक्ती मिळवू शकतो. आता आपण या विषयासोबत काही श्लोकांकडे वळू. मुळात अशा प्रकारचे 205 श्लोकांमधून 50-60 श्लोकांची निवड करणे हे अवघड काम आहे. परंतु प्रत्येक श्लोकाचे निरूपण करणे हा उद्देशच नसल्याने माझ्या विवेचनाच्या संदर्भात मी हे काही निवडक श्लोक निवडलेले आहेत. 3ऱ्या श्लोकात समर्थ म्हणतात, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, हरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे. मुळात 3 मार्गांची व्यवस्था आहे. एक कर्ममार्ग, दुसरा ज्ञानमार्ग आणि तिसरा भक्तिमार्ग. या 3 गोष्टी स्पष्ट करण्यासाठी मी एक छोटंसं उदाहरण सांगतो. बघा, नवीनच लग्न झालेली नवपरिणिता आपल्या नवऱ्याला काय आवडते हे सतत जाणून घ्यायचा प्रयत्न करते. त्याला खायला काय आवडतं, त्याला कोणत्या रंगाचे कपडे आवडतात, त्याच्या चवी कशा आहेत, त्याच्या सवयी कशा आहेत, त्यानुसार ती ते करण्याचा प्रयत्न करते. हा झाला कर्मयोग. काही वर्षे गेल्यानंतर ती या बाबतीत पूर्ण परिचित होते आणि सहजपणे म्हणते, मी करीन ते त्यांना आवडते. हा झाला ज्ञानयोग. तिला आता आवश्यक ज्ञान प्राप्त झालं आहे. आणखी काही वर्षांनी तिच्या तोंडून सहजपणे उद्गार बाहेर पडतात, आमच्या आवडीनिवडी काही वेगळ्या आहेत का हो? त्यांना आवडते की नाही हे मला विचार करत बसावे लागत नाही. याला भक्तिमार्ग म्हणायचं. पती पत्नीमध्ये अद्वैत निर्माण होते. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे, हा मनकवडेपणा निर्माण होतो. म्हणून समर्थ म्हणतात, सर्वात श्रेष्ठ पंथ कोणता असेल तर तो भक्तिमार्ग. म्हणून भक्तिपंथेची जावे. सुदामा बिचारा पोह्याची पुरचुंडी घेऊन गेला श्रीहरीच्या भेटीला. ते सुद्धा पत्नीच्या हट्टापायी. ती म्हणायची, तुमचा मित्र द्वारकेचा राणा आहे, त्याच्याकडून काही मागून आणा, आपली गरिबी दूर होईल. पण सुदामा भक्तिरसात एवढा दंग होता की भेटला तरी मागायचंच राहून गेलं आणि तो तसाच परत आला. घरी पोचताच समृद्धी आणि वैभव पाहून थक्क झाला. न मागताच अंतरीची भाषा पोचली. ही भक्तीची शक्ती आहे. म्हणून समर्थ नेहमी म्हणतात, भक्तिपंथाने गेल्या श्रीहरी पाविजे तो स्वभावे. 11व्या श्लोकात समर्थाने सांगितलं आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे, मनात वांचिरे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. काय गंमत आहे पहा. समर्थ त्या मनाशी इतके लढिवाळपणे बोलत आहेत. कधी म्हणतात मना सज्जना आणि कधी दरडावून सांगतात, मनात वाचिरे पूर्वसंचित केले. तूच गडबड केलीस, पूर्वसंचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. संचित केले म्हणजे कर्म केले. मग ते पूर्वजन्मीचे असेल किंवा या जन्मात केलेले असेल, ते भोगावेच लागते. कर्माचा सिद्धांत असा आहे की ते फळ देणारच. चांगल्या कर्माचे फळ चांगले आणि वाईट कर्माचे फळ वाईट.
काही कर्मांची फळे तात्काळ मिळतात, तर काही कर्मांची फळे काही कालावधीनंतर मिळतात. समजा उष्ण पदार्थाला हात लावला, हात लावल्यावर हाताला चटका बसणे हे तात्काळ फळ आहे. पण संचित कर्माची फळे काही कालावधीनंतर मिळतात आपल्याला. वर्षभर अभ्यास केल्यानंतर विद्यार्थ्याला मिळणारे यश हे संचित फळ आहे. पण काही कर्म अशी पण आहेत की त्याचं कर्तव्यात रूपांतर होतं. न्यायाधीशाने गुन्हेगाराला फरमावलेली शिक्षा हे न्यायाधीशांचं कर्तव्य आहे हो, ते कर्म नाही आहे. मुलाला शिस्त लावण्यासाठी, संस्कारांसाठी आईने प्रसंगी लगावलेले 2 धपाटे हे सुद्धा कर्म नाही, हे निष्काम कर्म आहे. अशा कर्मात कोणतीही भावना गुंतलेली नसते, ना काही अपेक्षा असते, ना काही द्वेष असतो. 33व्या श्लोकात समर्थ म्हणतात, चिरंजीव केले जगी दास दोन्ही. भक्तिमार्गात तल्लीन झाल्यावर भक्तांना चिरंजीव पद प्राप्त झाले. मारुती आणि विभीषण ही त्याची 2 उत्तम उदाहरणे आहेत. 44व्या श्लोकात समर्थ सांगतात, नसे राम ते धाम सोडून द्यावे. जिथे राम नाही असं धाम, असं मोठं अगदी राजवाडा जरी असला तरी ते सोडून द्यावं आणि सुखालागी आरण्य सेवित जावे. प्रसंगी आरण्य सेवित जावे असे ते कोणते सुख की ज्यासाठी हे करायचे, ते आत्मसमाधान आहे, हा आत्मानंद आहे. आणि त्यामध्ये मग्न व्हायचे असेल तर प्रसंगी आरण्यात सुद्धा जा. पण ज्या ठिकाणी राम नाही, परमेश्वराचे चिंतन नाही, स्मरण नाही, भजन नाही, तेथे अजिबात राहू नये. 49व्या श्लोकात समर्थ सांगतात, सदा बोलण्यासारिखे चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा बोलण्यासारखे चालत आहे. केवढे कठीण काम हो. काय गंमत आहे पहा, आपल्या स्वतःच्या बाबतीत अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील की ज्याचा बोलण्याशी कृतीशी काहीही ताळमेळ नाही. म्हणायचं सिंह पण लिहायचं सिंह. यापेक्षा साधी गोष्ट, बाहेर जाताना म्हणायचं पायात चप्पल बूट घालून जा, आणि क्रिया काय करतो आपण, प्रत्यक्षात चपलेत किंवा बुटामध्ये पाय घालतो. अंगात कपडे घाल, प्रत्यक्षात कपड्यात अंग घालायचं. पण समर्थानं हे अभिप्रेत नाही. चालत आहे म्हणजे वागत आहे, आचरणात आणत आहे, अशा अर्थी त्यांनी ही रचना केली. सीतामाईनी आपल्या भांगात सेंदूर भरलेला पाहिल्यावर मारुतीरायांनी हे काय आहे असे विचारले. कशासाठी आहे, काय आहे असा प्रश्न केला. तेव्हा सीतामाईनी सांगितले, अरे याने पतीचे म्हणजे तुझ्या श्रीरामाचे आयुष्य वाढते. मारुतीरायांनी एवढंच ऐकलं, श्रीरामाचे आयुष्य वाढते. लगेच मारुतीराया बाहेर गेले आणि येताना सर्वांगाला शेंदूर फासून आले. ही भक्ती. एका देवळात प्रवचन चालू होते. पुराणिक बुवांनी तल्लीन होऊन परमेश्वरावर श्रद्धा ठेवा आणि सर्व संकटातून तुम्ही तरुण जाल असे सांगितले. प्रवचन संपल्यावर घरी जाण्यासाठी निघाले. तेव्हा प्रवचनाला आलेली एक वृद्धासुद्धा त्यांच्या मागून नदी किनाऱ्यापर्यंत आली. आवेळ होती, नावेकरी नव्हते. पुराणिक बुवा हाताश होऊन एका झाडाखाली बसले. परंतु त्या वृद्धेने भक्तिभावाने हात जोडले, डोळे मिटून परमेश्वराची प्रार्थना केली आणि पाण्यावरून चालत पलीकडे निघून गेली. पुराणिक बुवांना नाही जमलं हो, बोलण्यासारखे चालत आहे. 64 श्लोक अर्थवाही आहे, त्याच्यात काही भाष्य करायची आवश्यकताच नाही. अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना, अति काम त्या रामचित्ती वसेना. अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा, अति विषयी सर्वदा दैन्यवाणा. अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना. दृढ बुद्धी, एक ठाम निश्चयाने केलेली वापरलेली बुद्धी, जाणण्याची इच्छा नसणारा म्हणजे अतिमूढ. तसंच अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा. क्षोभ म्हणजे दुःख.
जर लोभ वाढला तर माणसाला त्याच्यातून फक्त दुःख मिळणार आहे, बाकी काही प्राप्त होणार नाही. 98व्या श्लोकात समर्थ सांगतात, हरी नामने मस्त पाषाण तारी, बहुतारिले मानवी देहधारी. तया राम नामी सदा जो विकल्पी, वदेना कदा तो जीव पापरूपी. तया रामनामी सदा जो विकल्पी. संशय आहे त्याला, खात्री नाही, विकल्प आहे त्याच्या मनात, शंका आहे, तो साशंक आहे. वदेना कदा तो जीव पापरूपी. मग तो पापरूपी जीव आहे, त्याच्या तोंडून कधीही रामाचं नाव येणार नाही. हरिनामाने मानवी देह तर सोडाच, पाषाणसुद्धा पाण्यावर तरंगले. अशा रामनामाबद्दल मनात साशंकता असेल तर त्याच्या मुखातून रामनाम येणार कसे? श्लोक क्रमांक 116 पासून श्लोक क्रमांक 124 पर्यंत समर्थाने नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी याचे दाखले दिले आहेत. कोणते दाखले संक्षिप्ताने पाहू आपण. दुर्वासाने अंब ऋषीनं दिलेला शाप निवारण्यासाठी प्रत्यक्ष हरीने अवतार घेतले. उपमन्यूला क्षीरसागर दिला, ध्रुव बाळाला तारांगणात आढळपद दिले. हरीने कूर्म अवतार घेतला, वराह अवतार, मत्स्य अवतार अशा कनिष्ठ नीच योनीत सुद्धा अवतार घेतले. प्रल्हादासाठी नरसिंहाचं रूप घेतलं, इंद्राच्या विनंतीवरून वामन अवतार घेतला आणि अहिल्यासाठी आरण्यपंथे जाऊन राम अवतार घेतला. त्यासाठी त्यांना वनवास भोगावा लागला. द्रौपदीच्या हाकेसाठी सर्व कामे सोडून धावणारा कृष्ण अवतार झाला. कलीचा प्रभाव, पुढे होणारा कलीचा अवतार, याचा प्रभाव कमी करण्यासाठी बुद्धाचा अवतार आणि सर्वात शेवटी आता पुढे होणार जो आहे तो कलंकी अवतार, हे सर्व भक्तांच्या कल्याणासाठीच आहेत, हे कथन केले आहे. 130व्या श्लोकापासून समर्थांच्या वाणीला एक वेगळीच धार चढल्याचे जाणवते. समर्थ समर्थपणे आपली समजूत घालताना दिसतात. खरे तर हा आत्मबोध आहे, आपल्याला त्यांनी केलेला बोध. 136वा श्लोक पहा. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत अनंत आहे. जया पाहता द्वैत काही दिसेना, भयो मानसी सर्वथाही असेना. भयातीत, भयरहित, ज्याचं भय संपले असा तो. त्याचं काय होईल? जर भय असेल तर भयो मानसी सर्वथाही असेना. जया पाहता द्वैत काही दिसेना, ज्याच्या मनात द्वैताची भावना संपली त्याचं भय संपलं. त्याच्या मनात कधीही कुठलंही भय निर्माण होत नाही. 38व्या श्लोकात 138व्या श्लोकात समर्थ सांगतात, भ्रमेनाढळे वित्त ते गुप्त झाले, जीवा जन्म दारिद्र्य ठाकूनी आले. देहे बुद्धीचा निश्चयो जाटळेना, जुने ठेवणे मी पडे आकवेना. भ्रमेनाढळे, ज्याचा भ्रम संपत नाही त्याचं हे विद्याधन गुप्त झालं आहे, त्याला मिळणारच नाही हो. आणि तो केवळ जन्मदरिद्रीच ठरणार. देहे बुद्धीचा निश्चय, देहाबद्दलची आसक्ती, मी माझेपणा संपत नाही तोपर्यंत त्याला जुने ठेवणे म्हणजे जन्मापासून आपल्याला प्राप्त झालेली ठेव समजणार सुद्धा नाही. ते गुप्तधन आहे, त्याला प्रयत्नपूर्वक शोधावे लागेल. तेथे मनाचा निग्रह असावा लागेल, श्रद्धा असावी लागेल, अपार कष्ट करावे लागतील आणि योग्य मार्गदर्शनाखाली प्रयत्न केला तरच या धनाची सहज प्राप्ती होते. 149व्या श्लोकात समर्थ सांगतात, जगी पाहता चर्मचक्षीन लक्षे, जगी पाहता ज्ञानचक्षीन रक्षे. जगी पाहता पाहणे जात आहे, मना संत आनंत शोधून पाहे. चर्मचक्षुनी पाहिल्यास दिसणार नाही, म्हणजे केवळ आपले डोळे उघडे ठेवून पाहायचा प्रयत्न केला नाही दिसणार हो.
परंतु आपले अंतर्ज्ञानाने म्हणजेच ज्ञानचक्षुनी पाहिलं तर ते नरक्ष आहे, गुप्त राहणारच नाही, प्रकट होईल आपल्यासमोर. पाहता पाहणे जात आहे, नुसते त्याकडे पाहिलं जात आहे, आचरण होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, आता तूच संत हो आणि आनंद ते सत्स्वरूप शोधून पहा. आपण लक्षात घेतले पाहिजे की संत ही जीवनशैली आहे, एक आचार आहे, पूर्ण विचाराने स्वीकारलेला. 150व्या श्लोकात समर्थ काही वेगळंच सांगतायत. नसे पीत ना श्वेत ना श्याम काही, नसे व्यक्त अव्यक्त ना नील काही, म्हणे दास विश्वासता मुक्ती लाहे, मना संत आनंद शोधून पाहे. बघा हे रंग कोणते आहेत. नसे पीत, ना श्वेत, न श्याम, नसे व्यक्त अव्यक्त, ना नील. कोणत्या रंगाबद्दल समर्थ बोलत आहेत? ते सांगतायत की नसे व्यक्त हे अव्यक्त आहे. थोडक्यात असं आहे, हे सर्व आपल्या चक्रांचे रंग आहेत. मूलाधार चक्रापासून जसे वर जाऊ तसे वाटेत येणाऱ्या चक्रांचे हे रंग आहेत. या श्लोकापासून मला स्फूर्ती झाली की या कुंडलिनीच्या प्रयोगाकडे आपण वळावं. 153वा श्लोक आहे. नव्हे पिंड ज्ञाने नव्हे तत्वज्ञाने, समाधान नव्हे नव्हे तान माने, नव्हे योग यागे नव्हे भोग त्यागे, समाधान ते सज्जनाचे नियोगे. पिंडज्ञान, शरीरज्ञान, तत्वज्ञान याबाबत कितीही सारासार विचार केला तरी समाधान मिळेल असे नाही. येथे समाधान म्हणजे मनःशांती या अर्थी विचारात घेऊ. गोड खाल्ल्यावर समाधान मिळतं तसं समाधान नाही. आवडीचा पदार्थ आवडतो म्हणून खातो ते समाधान नाही. इथे मनःशांती या अर्थी विचारात घेऊ. योग या क्रिया केल्या, सर्व भोगांचा त्याग केला तरी समाधान मिळेल असे नाही. पण मना सज्जनाचे नियोगे समाधान आहे. मना तूच जर सज्जन झालास, तूच जर जाणता झालास तर त्यायोगे समाधान आहे. म्हणजे काय? तर हे म्हणा, तू द्वैत अद्वैत भवाचे भय सोडून षड्रिपूपासून दूर राहिलास तर एका उन्नत अशा मानसिक पातळीवर सज्जना पोचलास तर तुला निश्चितच समाधान मिळेल. अशा या मनासज्जनाला समर्थ 155व्या श्लोकात सांगतात. दिसेना जनी तेची शोधून पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे, करी घेऊ जाता कधी आढळेना, जनी सर्व कोंदाटले ते कळेना. बरे पाहता गुज, गुज म्हणजे रहस्य, तेथे जे आहेत ते कुठे लांब नाही हो, आपल्यालाच आहे. करी घेऊ जाता कधी आढळेना, जर पकडायचा प्रयत्न केला तर सापडत नाही. पण जनी कोंदाटले, जनी सर्व कोंदाटले ते कळेना, हे तत्व प्रत्येक माणसामध्ये आहे. स्त्री पुरुष यांच्यामध्ये कोंदाटले आहे, व्यापून राहिलं आहे. दिसेना जनी, लोकांना ते दिसत नाही जगामध्ये. तेच शोधण्याचा प्रयत्न कर, कारण बरे पाहता डोळसपणे पाहिल्यास गुज तिथे राहणार नाही, ते उकल होईल, त्याची गुप्त राहणार नाही. 188व्या श्लोकात समर्थ म्हणतात. देहे भानते ज्ञान शस्त्रे कुडावे, विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे, विरक्तीपणे निंद्य सर्वै त्यजावे, परिसंग सोडून सुखे राहावे. परिसंग सोडून सुखे राहावे याचा अर्थ कशातही गुंतून राहू नये असा घेणे संयुक्तिक ठरेल. कोलंबस बोटीतून प्रवास करत होता. 2 दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा आणि पाणीसाठा उरला होता. सगळीकडे समुद्र, निराशाजनक अवस्था. मात्र त्याचा शिरस्ता असा होता की तो रोज सकाळी बोटीवरून कबुतरे उडवीत असे. ही सर्व कबुतरे दूरवर उडत जाऊन पुन्हा पुन्हा परत यायची. या हताश अवस्थेत एक दिवस चमत्कार झाला.
एका विशिष्ट दिशेला गेलेले कबूतर परत आले नाही. बस त्या दिशेला बोट वळवली आणि अल्प काळात अमेरिकेचा शोध लागला. मनाचंही असेच आहे. ते इथे तिथे सारखं उडत जातं, भिरभिरत जातं, फिरत जातं, पण पुन्हा परत येतं. ज्या दिवशी ते परत येणार नाही त्या दिवशी समजावं आपला प्रवास सफळ झाला. आता आपण सर्वांना अभिप्रेत असलेल्या छोट्या छोट्या समर्थांच्या उद्गारांकडे, गोष्टींकडे वळूया. समर्थ म्हणतात, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. अहो, या 2 ओळीत समर्थ योगक्रिया दर्शवतात. प्रभाते म्हणजे नुसतं पहाटे नाही हो, ब्राह्ममुहूर्तावर उठायचं आहे. सकाळी 3 ते 4:30 या मुहूर्तावर उठल्यावर राम चिंतन करायचं. प्रभाते मनी राम चिंतित जावा. आणि एकदा ते झाल्यावर पुढे वैखरी राम आधी वदावा. सर्व मंत्राचे मूळ जो ओंकार, त्याची ही साधना आहे, त्याचा उच्चार करायचा आहे. समर्थाने ठरवून दिला आहे. कशासाठी? तर सर्वप्रथम मनाला शिस्त लावली पाहिजे, त्याला सवय लागली पाहिजे. शरीराचे घड्याळ असे काही नियोजित केले पाहिजे की वेळेनुसार सर्व घडून येईल. विना सायास मनात सर्व होत राहील. मनाचंदनाचे परित्वा झिजावे, केवढा उच्च विचार आहे. आपल्या जीवनाचा एक एक क्षण हा खर्च करायचा आहे आणि आपला अंगीभूत परिमळ, सुगंध दरवळ ठेवायचा आहे. विवेके देहबुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. देहबुद्धी, जोपर्यंत आपण या देहबुद्धीत अडकलो आहोत तोपर्यंत मुक्ती नाही. पंचेंद्रिय आपली आवड निवड ठरवतील, त्याप्रमाणे शरीराच्या गरजा निर्माण होतात आणि त्या प्राप्त करण्यासाठी आपला आचार विचार घडत जातो. विवेके, सारासार विचार करून हे सोडून द्यावं, त्याचा त्याग करावा आणि विदेहीपणे यापासून मुक्त होऊन, मुक्ती मिळवून मुक्ती प्राप्त करून घ्यावी. मना पाविजे सर्वही सुख तेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे. अति आदरे लक्ष ठेविजे लक्ष तेथे, कुठे जेथे मना पाविजे सर्वही सुख जेथे. जेथे म्हणजे ज्या ठिकाणी, ज्यामुळे सर्व सुख प्राप्त होणार आहे अशा ठिकाणी अति आदरे, निश्चयपूर्वक, नुसता आदर नाही, निश्चयपूर्वक एकाग्रतेने त्या ठिकाणी आपले लक्ष ठेविजे, लक्ष चित्त गुंतवून ठेवावे. मना सज्जना एक जीवी धरावे. एक जीवी धरावे, या एका गोष्टीचा ध्यास लागला पाहिजे की मला हे प्राप्त करून घ्यायचं आहे. ते जीवनाचं ध्येय झालं पाहिजे. त्यामुळे जनी आपले हित जगात, जनी म्हणजे जगात, प्राप्त जन्मामध्ये आपले हित करावे, साधना पूर्ण करावी, तरच तो सुखसंवाद, तो उगमाचा जेथून झाला आहे त्याच्याशी सुखसंवाद साधावा. म्हणजे चिंतन, मनन आणि त्याच्याशी एकात्म पावण्याचा प्रयत्न करावा. उगम जेथे, ते आपण पहिल्या श्लोकात पाहिलं आहे. कुठे आहे उगम? मूलाधार चक्र, त्या ठिकाणी हा उगम आहे. समर्थ पुढे सांगतात, सदा सेवी आरण्य तारुण्य काळे, मिळेना कदा कल्पनेची मिळे. म्हणजे काय तरुणपणी अरण्यात जा असा अर्थ नाही हो. उपासनेची सुरुवात झाल्यावर उपासनेचे बालपण असते. हळूहळू आपले विकार बाजूला व्हायला लागतात. ही बाल्यावस्था आहे. ती संपल्यानंतर उपासनेमध्ये थोडी मॅच्युरिटी येते, प्रभुत्व येतं. त्याला आपण तरुणपण असं म्हटलं. हे जे आलेलं तरुणपण आहे त्यावेळी आपल्या वैचारिक पात्रतेत वाढ झालेली असते. आपण सारासार विचार करू शकतो, म्हणून त्यांनी म्हटलं तारुण्य अवस्थेत. अशा अवस्थेत आपण जरूर अरण्यात आहे असे निस्पृहपणे वागावे. काही सुखसोयी पाहिजेत असं नाही, काही गोष्टींची आवश्यकता आहे असं नाही, निस्पृहपणे वागायचं. म्हणजे मग साधना वाढेल, साधना वाढवावी
जेणेकरून भोवताली काय चालू आहे याचा विसर पडेल, म्हणजेच आरण्य सेवित जावे. क्रिया भक्ती उपासना, नित्यनेमे भक्ती आणि उपासना. क्रिया भक्ती उपासना, भक्ती आणि उपासना ही नित्यनेमाने केली पाहिजे, नेहमीच करत राहिलं पाहिजे. यामध्ये खंड पडल्यास आळस वाढतो, त्याचा कंटाळा येतो आणि आपण विचलित होऊन आपल्या ध्येयापासून, उद्दिष्टापासून दूर जाऊ लागतो. समर्थ म्हणतात, घरी कामधेनू पुढे ताक मागे. अरे आपल्या जवळ कामधेनू आहे, ही कुंडलिनी तुमची जागृत होते, मग कशाला दुसरीकडे ताक मागायचं. सर्व मोक्ष देणारी ही कुंडलिनी आहे. कामधेनू तर घरी आहे, आपल्यापाशी आहे, मग पुढे दुसरीकडे, पुढे म्हणजे दुसऱ्या घरी ताक मागायला कशाला जायचं. ती सर्व इच्छा पूर्ण करू शकते. समर्थांचं म्हणणं आहे, ती सर्व इच्छा पूर्ण करते. क्षुल्लक गोष्टींसाठी दुसऱ्याकडे हात पसरतो, मार्गदर्शनाची अपेक्षा करतो. नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही. नवेचे एकदा कधीही शोधत राहू नये. नवेचे शोधत राहू नये, शोधत बसू नये. ग्रंथीचे अर्थ, ग्रंथाचा अर्थ शोधत बसू नये. काय होईल त्यामुळे? एकाग्रता, उपासनेतील एकाग्रता भंग पावते. त्याऐवजी नामस्मरण करत राहा, त्यामुळे तुझी एकाग्रता भंग पावण्याचा प्रश्नच येणार नाही. देहदंडनेचे महादुःख आहे, महादुःख ते नाम घेतान राहे. देहदंड, वेगवेगळ्या प्रकारे आणि कारणाने शरीर कष्टवू नये. शरीराला यातना देऊ नका हो, कारण केवळ नामस्मरणाने तसे कोणतेही दुःख प्राप्त होत नाही. स्वामी सांगतात, मद आणि आलस्य हा सर्व सोडून द्यावा. मद म्हणजे गर्व, घमेंड, मीपणा आणि आळस, हे सर्व म्हणजे पूर्णपणे सोडून द्या. उपासनेत त्यामुळे बाधा येत नाही, येणार नाही. बहुतावरी संकटे साधनाची. साधना करत असताना भरपूर विघ्न येणार, भरपूर संकट येणार, व्यत्यय येणार. बहुतापरी अनेक प्रकारचे यापासून दूर जाऊन पळवाट म्हणून व्रते, दाने, उद्यापने केली जातात. साधना मी करू शकत नाही, पण मी व्रत करतो, मी दान करतो, मी उद्यापन करतो. ही सर्व धनाच्या श्रीमंतीची लक्षणं आहेत, मनाच्या श्रीमंतीची नाहीत. म्हणून त्यांना असं म्हणायचं आहे की यामधून विशेष काही साध्य होणार नाही. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जर चिंतनात रममाण झालो तर मग नव्हे कर्म ना धर्म ना योग काही, नव्हे योग ना त्याग ना चांग पाही. करीत असलेले कर्म, आज आचरणातील धर्म आणि योग, भोगावे लागणारे भोग, करावा लागणारा त्याग, याला काही अर्थ उरत नाही. आपण त्याच्या पलीकडे जातो. सुख व दुःख एकत्र करून समान मानून आराधना, उपासना करावी. स्वामी सांगतात, विवेके क्रिया आपुली पालटावी. क्रिया आपुली पालटावी, बदलावी. विवेके, चांगला वाईट विचार करून योग्य ते निवडण्याची क्षमता, बरे वाईट जाणण्याची वृत्ती. यांनी क्रिया आपुली आपली अवस्था पालटावी, बदलून टाकावी. आणि अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. अति आदरे मनापासून, नुसता आदर नाही हो, ही मनापासून करायची गोष्ट आहे. मनापासून शुद्ध क्रिया तावून सुलाखून प्राप्त झालेली क्रिया आपली उपासना धरावी, त्याचा ध्यास लागला पाहिजे. अहोरात्र त्याचा ध्यास अहोरात्रच लागला पाहिजे. जनी ऐकता सांगता जन्म गेला, परिवाद वेवाद तैसा चिटेला. जन्माला आल्यापासून कोणाचे ऐकण्यात, कोणाला काही सांगण्यात, समजावण्यात आपला जन्म जातो. पण वादविवाद, मनातील संघर्ष काही संपत नाही. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे.
वाचाळता, केवळ बडबड. तिला जर क्रियेची जोड दिली नाही तर हे सर्व व्यर्थ आहे. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. मनाशी ठरविलेल्या गोष्टी अंमलात आणल्या नाही तर त्या ठरवण्याचा काही अर्थ नाही, सर्व व्यर्थ आहे. मग काय करायचं आपण? मनी अल्प संकल्प तोही नसावा. संकल्प हा अल्प नको. आजची सोय झाली, उद्याचं उद्या पाहू, हा अल्प संकल्प आहे. पण मी मेहनत करीन, माझ्या कुटुंबाच्या चरितार्थाचे कायमस्वरूपी साधन निर्माण करीन, हा काही अल्पसंकल्प नाही. एका ठिकाणी स्वामी सांगतात, बरे शोधल्या विण बोलू नको हो. शोधले विण बोलू नको. तुला जे काही बोलायचं आहे ते आधी तू खात्री करून घे, समजावून घे, तरच त्याचा उच्चार करायचा, तरच ते बोलायचं. नाहीतर गप्प बसलेलं केव्हाही चांगलं. 141व्या श्लोकात समर्थ म्हणतात, म्हणे दास सायास त्याचे करावे, जनी जाणता पाय त्याचे धरावे. गुरु अंजने विनते आकळेना, जुने ठेवणे मी पणे ते कळेना. सायास त्याचे करावे. सायास त्याचे करावे. सायास म्हणजे प्रयत्न. त्यासाठी सातत्याने करावे. त्यासाठी जो कोणी व्यक्ती ते जाणते, जी गुप्त गोष्ट जाणते, त्याचे पाय धरा. त्याला गुरु माना, त्याच्याकडून मार्गदर्शन घ्या, त्याला शरण जा, त्याला मार्गदर्शक गुरु बनवा. कारण गुरु अंजने विण, डोळ्यात काजळ गुरुनीच घालायचे तेव्हा दृष्टी सुधारते. गुरु अंजने विण, गुरुनी आपले डोळे उघडल्याशिवाय, योग्य ते मार्गदर्शन केल्याशिवाय ते आकळेना, ते आपल्याला समजणार नाही. जुने ठेवणे, अहो जन्मापासून आपल्या जवळच आहे हो, एवढे जुने आहे ते. पण ते मीपणा, अहंकार, घमेंड यामुळे आपल्याला समजत नाही, आपलं त्याच्याकडे लक्षच नसतं. बहुता परी कुसरी तत्व झाडा, परी अंतरी परी पाहिजे अंतरी तो निवाडा. वेगवेगळी तत्व आहेत. बघा आता उदाहरणार्थ, हठयोगामध्ये मूलाधार चक्रामध्ये हत्तीच्या रूपात कुंडलिनी आहे. आपण अथर्वशीर्षात आणि या मनाच्या श्लोकात तिथे गणेशाची स्थापना मानलेली आहे. पण हठयोगामध्ये तिथे हत्तीच्या रूपात कुंडलिनी आहे. ती एक एक चक्र भेदून जेव्हा सहस्राकार चक्रामध्ये पोचते तेव्हा त्या हत्तीचे गणेशात रूपांतर होते. समर्थ म्हणतात, कुसरी काळजीपूर्वक, कुसरी काळजीपूर्वक तत्व झाडा, तत्व निवडा. झाडा म्हणजे टाकून द्या नाही, निवडा. ते अगदी मनापासून आचरणात आणा. मग तुम्हाला हठयोग करायचा असेल तो करा, किंवा या मार्गाने जायचं ते जा, भक्ती मार्गाने जा. ते अगदी मनापासून आचरणात आणा. म्हणजे जाणता तो जनी मूर्ख, म्हणजे जाणता जो जनी मूर्ख आहे, अतर्काचा तर्की असा कोण आहे. मी हे मर्म जाणतो असा म्हणणारा हा अज्ञानी आहे हो, मूर्ख आहे. कारण अतर्कासे तर्की, ज्याचा तर्काने सुद्धा ज्याचं उत्तर मिळत नाही, त्याचा जो तर्क करतो, ज्याची कल्पना करता येत नाही त्याची, ते अवघड काम, ते अशक्य काम, म्हणून तो केवळ मूर्ख आहे. मग काय करायचं आहे? केवळ अनुभवातूनच जे जाणता येते तेच जाणतो, तेच जाणलं पाहिजे. बाकी सर्व अज्ञानी आहेत. भूते पिंड ब्रह्मांड ते सत्य आहे, परी सर्वही सस्वरूपी नस आहे. मना भासले सर्व काही पाहावे. भूते पिंड ब्रह्मांड ते सत्य आहे. भूते, भूत म्हणजे मानवदेह आपला, हा, याच्यामध्ये पिंड आणि ब्रह्मांड एकवटलेलं आहे हो, पिंडी ते ब्रह्मांडी. परंतु हे आपल्या देहात आहे, हे आपल्याला जाणवतच नाही, आपल्या लक्षात येत नाही. मला भासले, जाणवले ते सर्व पहा. मना, तुला जे भासतंय, जाणवतंय ते सर्व पहा, पण त्यात गुंतून राहू नकोस.
कुंडलिनीचा प्रवास सुरू झाला की वेगवेगळ्या रंगाची आकाराची चक्रे वाटेत येतात. ती सर्व चक्रे आहेत, त्याच्यात अडकू नका, कारण प्रवास पुढे पुढे चालू ठेवायचा आहे. काही वेळा परमेश्वर उपासनेत एखादी सिद्धी प्राप्त होते आणि माणूस त्याच्यातच अडकून राहतो, पुढचा प्रवास थांबतो. या सिद्धी म्हणजे परमेश्वराने तुमच्या हाती दिलेले खेळणं आहे. बस खेळत, त्याच्या पुढे तुझा प्रवास कसा होणार? मना भासले सर्व काही पहावे, तुला जे जे दिसते ते पहा. होय, ती सिद्धी जाणून घे, पण तिथेच अडकून न पडता पुढची वाटचाल चालू ठेव. त्याचा संग सहवास सोडून सुखी राहा, आनंदात राहा. कळे आकळे रूपते ज्ञान होता, कळे आकळे रूपते ज्ञान ज्ञात न होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठित आहे. एकदा ज्ञान प्राप्त झाले की सगळे आकळे समजते, जाणवते त्याचे स्वरूप, तेव्हा त्याची साक्षी अवस्था संपते. मनाची उन्मनी अवस्था म्हणजे ऊर्ध्व दिशेने प्रवास सुरू होतो, तेव्हा शब्द कुंठित होतात. वर्णन करता येत नाही. केवळ शांतपणे, शांत चित्ताने तो अनुभव घेत राहायचं, त्या आनंदात डुंबत राहायचं. मना गुजरे तुझ प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले. आत्तापर्यंत सांगितलेल्या मार्गावरून पुढे जाताना हे गुह्य तुला प्राप्त होईल, पण त्यासाठी अंतरी एकात्मपणे प्रयत्न केले पाहिजे, सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. शिवाय एकदा प्राप्त झाले म्हणून थांबता येत नाही हो, ते टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बंधुजनो, मित्रांनो, स्वामींच्या रचना कालावधीचा विचार केला तर असे जाणवते की लिखाणात गुह्य अर्थ भरून ठेवलेला आहे. एका एका शब्दाचे सामर्थ्यच एवढे असते की जेवढे चिंतन कराल तेवढे प्रत्येक वेळा नवीन अर्थ, नवीन संकेत मिळत जातात. तुलसीदासजींच्या रामचरितमानसवर एकदा प्रवचन ऐकण्याचा योग आला, तेव्हा एका शब्दावर 1 तासभर प्रवचन विवेचन ऐकलं. मन थक्क झाले. प्रसंग होता सीता स्वयंवर. रामाने धनुष्य उचललं, प्रत्यंशा लावली आणि ते धनुष्य त्या क्षणी तुटलं मधोमध. बीच धनुष्य तोडा. याचे अर्थ पाहता, साधा सरळ अर्थ आहे, धनुष्य मधोमध तोडले, 2 समान भाग झाले. दुसरा अर्थ बघा, ती राजसभा आहे, राजाच्या सिंहासनापासून द्वारपालापर्यंत या सभेमध्ये बरोबर मध्यभागी बीच धनुष्य तोडा. तिसरा अर्थ असा आहे, सकाळ किंवा सायंकाळ नाही, बीच भर दुपारची वेळ, दिवसाच्या मध्यकाळी बीच धनुष्य तोडा. आणि शेवटचं धनुष्य 3च मुख्य, पहिलं विष्णूचं, दुसरं शंकराचं आणि तिसरं अर्जुनाचं. तुलसीदासजींनी लिहिलं आहे, त्यामुळे अर्जुनाचं त्याने विचारात घेतलं. हे दुसरं धनुष्य म्हणजे बीच, शंकराचं धनुष्य तोडलं गेलं. म्हणून आपण प्रत्येक शब्दाची योजना काय आहे, का आहे हे जाणून घेतल्यास गमुपंथ आनंद या राघवाचा स्पष्ट होईल. निर्गुण, निराकार, केवळ आनंदमय, जणू मोक्षच, अशा विस्तृत अर्थाने राघव शब्दाची सातत्याने योजना केलेली आहे. समर्थांचा आवडीचा शब्द राघव, पण हा राघव शब्द मनाच्या 205 श्लोकामध्ये केवळ 15 वेळा आला आहे. असं का? कारण तो फार जपून ठेवण्यासारखा शब्द आहे, तो विशिष्ट शब्द आहे, त्याच्यात सर्व सामावलं आहे. सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल, सकाळी उठल्यापासून प्रभाते मनी रामचिंतित जावा, रामचिंतित जावा, ओंकार साधनेला सुरुवात करावी.
प्रथम स्मरण करा, नंतर ही क्रिया सातत्याने करा, ओंकार साधना. त्यामुळे काय होईल, श्वासावर नियंत्रण करता येईल. ते नियंत्रण करून आपण हा मंत्र सिद्ध करू शकतो. सिद्ध करू शकतो म्हणजे बाकीचे विकार विचार मनात जे काही चाललेलं असतं हलकल्लोळ, त्यापासून मन शांत होतं. तेव्हा म्हणायचं मंत्र सिद्ध झाला. याची उपासना करू लागल्यानंतर शांती अनुभवायला मिळते. यानंतर या मंत्राची उपासना मूलाधार चक्रावर करायची. मंत्राचा जाप करायचाच, पण आता त्याचं स्थान मूलाधार चक्रावर आहे असं मानून उपासना करायची. ती मूलाधार चक्रावर केंद्रित केल्यावर त्या कुंडलिनीला हळूहळू जाग येते. साप घेऊन नाग घेऊन फिरणारे लोक असतात, त्यांच्या त्या पेटाऱ्यात नाग सुप्त अवस्थेत असतो. मग तो झाकण काढतो आणि त्याला टिचकी मारतो, तेव्हा तो नाग फणा काढून उभा राहतो. तशी आपली कुंडलिनी सुप्त अवस्थेत आहे. या ओंकाराच्या कायम नादध्वनीने तिला जागृत करायचं आहे. मग ती एकदा जागृत झाली की पाठीच्या कण्यातून वरच्या दिशेने प्रवास करत करत सहस्राकार चक्रापर्यंत जाते. एक एक चक्र भेदत ती जात असताना त्या त्या चक्रानुसार आपल्याला वेगवेगळ्या अनुभूती प्राप्त होतात. वेगवेगळ्या प्रकारचे रंग जणू आपल्या शरीरात भरलेत, आपल्या भोवती आहेत असं जाणवायला लागतं. शरीर त्या चक्राच्या रंगाने पूर्णपणे व्यापून राहिल्याचा आपल्याला भास होतो, प्रत्यय येतो. सहस्राकार चक्रामध्ये प्रवेश झाल्यावर आत्मज्ञान होतं. पूर्णपणे ज्ञान प्राप्त होतं. शरीराभोवती एक वेगळीच आभा निर्माण होते. समर्थाने याचसाठीच मनाला शिस्त लावण्यासाठी, त्याला सर्व विकारांपासून अलिप्त ठेवण्यासाठी या श्लोकांची रचना केली आहे. आपण 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत साधनेसाठी. एक, यत्न तो देव जाणावा. देव जाणून तो प्रयत्न जो आहे तोच परमेश्वर, त्याची सतत पूजा केली पाहिजे. म्हणजे त्याचं सतत अनुकरण केलं पाहिजे. आपले प्रयत्न सातत्याने करत राहिलं पाहिजे. 2, केल्याने होतं आहे रे. हा, मी उद्या सकाळी लवकर उठून फिरायला जाईन, वाचाळता व्यर्थ आहे. केल्याने होतं आहे रे. सुरू कर, आपोआप त्या दिशेने पाऊल टाक, आपोआप तुझा प्रवास सुरू होईल. आणि शेवटी म्हणता येईल, उपासनेला दृढ चाल व्हावे. एकदा तुम्ही ती उपासना अंगीकृत केलीत, स्वीकारलीत, मान्य केलीत की मग त्या दिशेने तुमचा प्रवास सुरू झाला पाहिजे. सातत्य राहिलं पाहिजे. उपासनेला दृढ चाल व्हावे. मित्रांनो, माझ्या अल्पबुद्धीमुळे, अपुऱ्या अभ्यासामुळे किंवा या मनाच्या श्लोकाशी मला पूर्णपणे तादात्म्य पावता न आल्यामुळे काही त्रुटी राहिल्या असतील, त्याकडे आपण दुर्लक्ष करावे. बालकाचे बोबडे बोल मातेच्या मायेने गोड मानून घ्यावे ही विनंती. जनी जनार्दन वसे म्हणून प्रार्थना करतो. मनू म्हणे जगदीशा, नको करू रे निराशा, ठेवी चरणी ही आशा, विठुराया. नमस्कार मंडळी, आजचा व्याख्यानाचा विषय इथे संपला आहे. पण जाता जाता समर्थांची एक रचना सादर करतो आणि कार्यक्रमात विराम घेतो. कल्याण करी राम राया, जनहित विवरी, कल्याण करी राम राया. केव्हा लिहिले असतील हे? कल्याण करी रामराया, जनहित विवरी. एक तर समर्थांना कल्याण या आपल्या शिष्याकडे सर्व सोपवून त्यांच्या लक्षात आलं होतं की आपला जीवनकाल संपत आला आहे. आपल्याला जे करायचं ते सर्व कार्य करून झालं आहे आणि आपण आता हे कल्याण या आपल्या शिष्याकडे द्यायचं आहे.
कल्याण करी, करी म्हणजे हातामध्ये, रामराया कल्याण करी, त्याच्या हाताने तू आता पुढचं कार्य चालू ठेव. तळमळ तळमळ होतची आहे, तळमळ तळमळ होतची आहे, हे जन हाती धरी कल्याण करी रामराया, जनहित विवरी कल्याण करी रामराया. अपराधी जन सुखतची गेले, अपराधी जन सुखतची गेले, तुझा तुझी सावरी कल्याण करी रामराया, जनहित विवरी कल्याण करी रामराया. कठीण त्यावरी कठीण झाले, कठीण त्यावरी कठीण झाले, आता दिसे उरी कल्याण करी रामराया, जनहित विवरी कल्याण करी रामराया. कोठे जावे काय करावे, कोठे जावे काय करावे, आरंभिली बोहरी कल्याण करी रामराया, जनहित विवरी कल्याण करी रामराया. दास म्हणे आम्ही केले पावलो, दास म्हणे आम्ही केले पावलो, दयेसी नाही सरी कल्याण करी रामराया, जनहित विवरी कल्याण करी रामराया. समर्थांची क्षमा मागून याच्या पुढे मी 2 ओळी जोडतो ज्या मी लिहिलेल्या आहेत. दासापुढे म्हणू बाळ अडाणी, दासापुढे म्हणू बाळ अडाणी, लोळे चरणावरी कल्याण करी रामराया, जनहित विवरी कल्याण करी रामराया. जय जय रघुवीर. समर्थ. धन्यवाद. नमस्कार मंडळी. कार्यक्रम तर संपन्न झाला, पण आपल्याशी 2 शब्द बोलल्याशिवाय कार्यक्रम कसा संपवायचा. तेव्हा या कार्यक्रमाच्या विषयी आभार. आयोजकांनी दिवस दिधला, घटस्थापनेने तो हो सजला. समर्थांचा आशीर्वाद घेऊनी मनोहरांच्या व्याख्यानाने शनिवार नटला. श्री चंद्रशेखर ठाकूर यांनी तंत्रज्ञानाची बाजू सांभाळली. विलासदांच्या फोटोग्राफीने सांज वेळही सजली. अशा प्रकारे कार्यक्रम नियोजनी नेमका वसला. आपुल्या सर्वांच्या श्रोतृत्वाने तो उठावदार झाला. आभार आपुले मानू कसे, आभार आपुले मानू कसे हा प्रश्न मनी पडला. कारण तुम्ही तर आमुचेच आहात हाच भाव आमुच्या मनी वसला. तरीही म्हणतेच एकदा साऱ्यांनाच धन्यवाद देते त्रिवारदा, साऱ्यांनाच धन्यवाद देते त्रिवारदा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता कार्यक्रमाची सांगता करूया नेहमीच्या प्रार्थनेत. दुरितांचे विश्वस्वधर्म सूर्ये पाहू, जो जे वांछील तो ते लाभो. प्राणिजात सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती. कार्यक्रम खूप छान झाला. आता आपण कार्यक्रम संपल्यावरती ज्या प्रमाणामध्ये प्रतिक्रिया यायची सुरुवात झाली आपल्या सभासदांकडून, त्यांना निश्चितच कार्यक्रम आवडला याच्यात शंका नाही. पण तुम्ही इतका महिनाभर या कार्यक्रमासाठी मेहनत घेत होतात
आणि खूप चांगला कार्यक्रम हा रंगला. म्हणजे माझ्यासारख्या थोड्याशा नास्तिक माणसाला सुद्धा याच्यामध्ये 1 तास पूर्णपणे जराही कुठे कंटाळ होणं झालं नाही आणि पुन्हा आणखी ऐकावं असं वाटत होतं. तुम्ही समाधानी आहात या कार्यक्रमाबद्दल? एकदम पूर्णपणे समाधानी. काय असतं, स्वतः वाचणं, स्वतःला समजणं आणि ते दुसऱ्याला समजावून देणं यात खूप फरक पडतो. नक्कीच. आम्ही कीर्तनकार घराण्यातले, पण आज मी प्रवचनासारखं हे केलंय की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचता यावं. एक नवीन दिशेने केलेला विचार. अगदी बरोबर. 1500 श्लोक तर मी सुद्धा लहानपणापासून वाचलो, स्पर्धेत भाग घेतला, पाठांतर स्पर्धेत. पण त्याच्यामध्ये असं काही सापडेल हा जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा त्या दिशेने प्रयत्न केला. आणि मग आपल्या कार्यक्रमात कुठेही त्रुटी राहू नये म्हणून गेले महिनाभर मी परिश्रम घेतले. ते निश्चित जाणवतंय कार्यक्रमादरम्यान बघताना जाणवतंय. प्रत्येक श्लोक 5-5, 10-10 वेळा वाचून त्यात काय सापडते, आपल्याला पूरक अशी माहिती काय सापडते, बरोबर, त्याचा शोध घेतला आणि 205 मधून त्या निवडक श्लोक घेऊन माझे व्याख्यान तयार केले. निश्चित ते कठीण काम होतं 205 मधनं श्लोक निवडणं आणि ते एवढ्या 60 मिनिटांमध्ये बसवणं एक कौशल्याचंच काम होतं. तसं 205 श्लोकावर सुद्धा बोलतोय, प्रत्येक श्लोकावर बोलतोय. नक्की आपण पुन्हा एक कार्यक्रम करूया ना त्यासाठी आणि लोकांनाही आवडेल ते. बरं, तुम्ही आता म्हणालात की सगळ्या लोकांना समजावं. मला असं वाटतं की तुम्ही देखील शिक्षण क्षेत्रातच होतात, त्यामुळे हे जर तुम्हाला माहिती आहे की समोरच्याला काय आवडतं, सोपं आवडतं, साध्या शब्दात सांगितलेलं आवडतं आणि त्याप्रमाणे खरोखर तुमचा प्रयत्न अगदी 100% यशस्वी झाला आहे. म्हणजे कोणाला ते समजेल अशा सोप्या शब्दातच तुम्ही लिहिलं आहे सगळं. स्वामींनी असं सांगितलं आहे, कठीण त्याहून कठीण झालं. मुळात विषय कठीण आणि तो समजावून देणं त्याहून कठीण. कठीण त्याहून कठीण झालं. म्हणून तो प्रयत्न जास्त प्रयत्नपूर्वक करावा लागतो. बरोबर. की कठीण जे आहे ते सोपं करून जास्तीत जास्त पोचवायचं. आणि शिक्षकी पेशात असल्यामुळे, ती आवड असल्यामुळे समजावून द्यायची वृत्ती जास्त. माहिती आहे की एकदा सांगून समजणार नाही, दोनदा सांगून समजणार नाही, म्हणून प्रत्येक वेळा छोटी छोटी त्याला उदाहरणं जोडायची की जे सहजपणे त्यांच्या मनात बसतील, बरोबर, लक्षात राहतील आणि त्यामार्फत आपलं व्याख्यान लोकांपर्यंत पोहोचवायचं. विषय पोहोचवायचा, व्याख्यान महत्वाचं नाही, विषय. तो विषय महत्वाचा आहे की ज्या विषयावर मला काही मांडावं असं वाटलं. माझे विचार म्हणत नाही मी, स्वतःला मी एवढा मोठा घमेंडी मानत नाही, पण काही सुचलेले विचार ते लोकांपर्यंत पोहोचावे, त्यांना त्याचं आकलन व्हावं, या दृष्टीने जास्तीत जास्त सोपं करून सांगण्याचा आज मी प्रयत्न केला आहे आणि त्याचं मला खरोखर मनापासून समाधान. श्रोते म्हणून आम्हाला तर समाधान आहेच, पण हे तुम्ही पुन्हा पुन्हा सांगताय की सोपं करून सांगण्याची इच्छा होती. त्याच्यावरून मला आचार्य अत्रेंची आठवण झाली. आचार्य अत्रेंनी एका ठिकाणी लिहिलं आहे की सोपं बोलणं हे खूप कठीण असतं आणि कठीण बोलणं हे खूप सोपं असतं. तर तसं तुम्ही हा सगळा तसं म्हटलं तर कठीण विषय अतिशय सोप्या शब्दात मांडला. त्यामुळे खरोखर आम्हाला तर समाधान वाटतंच आणि तुम्हाला समाधान वाटतं हे बघून आम्हाला जास्त समाधान वाटतं. आणि योगायोगाचा भाग असा आहे की तुमच्या सौभाग्यवती म्हणजे आमच्या अलकाताई देखील शिक्षण क्षेत्रातच असल्यामुळे त्यांनी पण या कार्यक्रमामध्ये जो सहभाग दिला ना, ती कल्पना आम्हाला खूप आवडली. श्रोता म्हणून सांगतो मी की त्यांनी जेव्हा श्लोक म्हटले तुम्हाला, एक प्रकारे तुम्हाला तो थोडा म्हणजे मला असं वाटतं की तांत्रिक बाजू म्हणून तुम्हाला रिलीफही त्याने दिला आणि त्यांचा सहभाग आहे म्हणजे दोन्ही कामं त्याच्यातून दिसली. ते सुद्धा अतिशय खूप स्तुत्य होता हा जो प्रकार होता तो. मला लोकांना दाखवून द्यायचं होतं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे नाही हो, बाजूला एक स्त्री असते आणि सर्व दाखवायचं होतं म्हणून तिला मुद्दाम बसवलं. आणि बाजूला तुम्ही म्हणाल ते बरोबर, खरोखरच त्या बाजूला होत्या आणि त्यांनी कार्यक्रमाची धुरा छानपैकी सांभाळली आणि त्यांनी देखील तेवढेच त्यांची इच्छा होती हे सगळं व्हायचं आणि ती पुरी झाल्यामुळे त्यांचंही समाधान निश्चितच आहे. मला माहिती आहे. आपण 2 मिनिटं त्यांची प्रतिक्रिया घेतो. अलकाताई, हे म्हणतात सूत्रधार, आयोजिका वगैरे सगळे तुम्ही होतात आणि तुम्ही मागे लागून लागूनही करून घेतात. कसं असतं, कवीला आपण मागे प्रेरणा देत राहायला लागतं, कविता करा करा म्हणून. मग ते एकदा करतात की सगळे जात्यातून पीठ पडल्यासारखं बरोबर येतं. पण ती भूमिका तुम्ही जी पुश करायची होती ती खूप छान घेतलीत आणि तुमचा सहभाग नुसता नव्हता की अगदी सक्रिय सहभाग होता की तुम्ही श्लोक सुद्धा इतके छान म्हटले त्यांच्या बरोबरीने आणि तुमची सुद्धा खूप दिवसाची इच्छा होती, मलाही माहिती आहे, हा कार्यक्रम व्हावा असा. तर परत एकदा आम्हाला सांगाल का की तुम्ही कसं काय हे सगळं जमून आणलं. आणि आज एक मुख्य म्हणजे तुमचा वाढदिवस आहे, तेव्हा तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी मनोहर पंतांनी घडवून आणलं ते सुद्धा आम्हाला खूप आनंद झाला.
आणि आज पुन्हा घटस्थापना आहे, म्हणजे दोन्ही योग खूप चांगले आहेत आणि तो कार्यक्रम खूप यशस्वी झाला. तुम्हाला आता काय वाटतं? मला वाढदिवसाची मिळालेली यांच्याकडून ही अमूल्य भेट आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि त्याच्यामुळे मला आज पूर्ण समाधान आहे. म्हणजे साडी नाही मिळाली त्याचं दुःख मुळीच वाटणार नाही, कारण लॉकडाऊन मध्ये जाणार कुठे, पण घरच्या तरी ही अमूल्य भेट मिळाली. अगदी बरोबर. त्याबद्दल मला नक्कीच त्यांचं कौतुक वाटतं. निश्चित. आणि कार्यक्रम सादरीकरणाची जी मला माझ्यामध्ये सुप्त इच्छा होती ती आज त्यांनी जागृतावस्थेत पूर्ण करून दाखवली. त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहे. आणि तुम्हालाही धन्यवाद. आणि हे कसं 205 श्लोक होते, आता ते म्हणाले तसं अगदी निवडक श्लोक घेऊन त्याच्यावरती ते बोलले. तर मला असं वाटतं की हा कार्यक्रम इतका चांगला आहे ना, तर उरलेल्या श्लोकामधनं एक नाही एकापेक्षाही अनेक कार्यक्रम असेच तुम्ही करा आणि सगळ्यांच्या दृष्टीने ते चांगलं होणार आहे. आणि तुम्ही स्वतः तुमचा मूळ शिक्षकी पेशा असल्यामुळे ते जसं म्हणाले की सोपं करून सांगायचं, तसं तुमचं देखील ते आम्हाला जाणवत होतं प्रयत्न प्रत्येक तुमच्या बोलण्यातून. आणि आम्हालाही खूप आनंद दिला. तुम्ही दोघांनी इंग्रजीमध्ये म्हणतात मेड फॉर इच अदर, तशी तुम्ही दोघेही एकाच क्षेत्रातले आहात, एकमेकांना पूरक आहे तुमचं व्यक्तिमत्व. त्यामुळे तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि असेच कार्यक्रम पुन्हा पुन्हा तुम्ही करता असं आवर्जून तुम्हाला मी आग्रह करतो सगळ्या सभासदांच्या वतीनं. सगळ्यांच्या शुभेच्छा पाठवल्या असतील तर निश्चितच. आणि चांगला कार्यक्रम असेल की आपोआपच परमेश्वर तो करून घेतो, तसा आजच्या कार्यक्रमाचं झालंय. तंत्रदृष्ट्या अतिशय हा कार्यक्रम छान झाला आहे, काही त्याच्यामध्ये वाद नाही. आणि निश्चितपणे आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. धन्यवाद.